एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली। तर बघा, एसएससी कॉन्स्टेबल एसएससी जीडी मध्ये या ठिकाणी 61,000 प्लस जागांसाठी या ठिकाणी एसएससी जीडीची या ठिकाणी भरती निघत आहे आणि या संदर्भात एक अपडेट आलेला आहे, एक पत्रक आलं आहे। तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर एसएससी जीडी मध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे किंवा चालू होणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळून बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आरटीपीपी, आसाम रायफल, एसएसबी, एनसीबी, एसएसएफ, एसएसबी तर हे काही पॅरामिलिटरी फोर्सेसच्या ज्या जागा हे एसएससी जीडी मार्फत या ठिकाणी भरल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीचा नुकताच या ठिकाणी अपडेट आले, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीच्या 61,738 जागांसाठी या ठिकाणी भरती या ठिकाणी घोषित या ठिकाणी झाले। या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 61,738 जागांसाठी एसएससी जीडीची भरती या ठिकाणी निघत आहे। तर यामध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि शिक्षण यामध्ये 10वी पास लागणार आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर जवळपास 18 ते 23 वर्षापर्यंत यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आहे। एससी/एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर एवढं काही वयोमर्यादा यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा। आणि फीचा जर आपण विचार केला तर बघा, जनरल ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 100 रुपये फी लागणार आहे आणि एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये फी लागणार नाही। आणि महिला उमेदवार कोणती कॅटेगरी असेल, एससी/एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटी, विजो ओपन, एसबीसी, एसबीसी कोणती कॅटेगरी, तर 1 रुपये सुद्धा फी आपल्याला या ठिकाणी लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसएससी जीडी मध्ये तर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर आता जे विद्यार्थी मिळवणं नुकताच या ठिकाणी एसएससी जीडीचे जे विद्यार्थी मिळवणं 31 मेला पर्यंत या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी पेपर दिले। तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी पेपर एकदम या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं हार्ड आला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचा जो स्कोर आहे तर तो या ठिकाणी घसरलेला आहे, एक लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थ्यांचं जे आहे तर एसएससी जीडीचा जो मागच्या भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी फेल झाले तर त्यांचं सिलेक्शन झालं नाही। तर आपल्याला या ठिकाणी खचून द्यायचं नाही, कारण की एसएससी जीडीची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तारीख आलेली आहे, तर ते तारीख सुद्धा मी तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। पहिले मी तुम्हाला निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। तर मी तुम्हाला जे विद्यार्थी मिळून एक अपडेट आलाय, पत्रक आलाय, ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा आहे, समोर मी तुम्हाला सांगणारच आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये एसएससी जीडी भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। हा जे विद्यार्थी मिळवणं 160 मार्काचा हा पेपर आहे, ते 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर पेपरला जर प्रश्न परीक्षेला बघा विद्यार्थी मिळवणं जनरल नॉलेजचे या ठिकाणी 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न, अशा प्रकारे सिलेबस आहे। 120 मार्काचा पेपर आहे, ते 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। आणि पेपरसाठी आपल्याला 1 घंट्याचा टाइम भेटते, एक लक्षात ठेवा। 1 घंट्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे, 1 घंट्यामध्येच आपल्याला या ठिकाणी पेपर सोडवायचा, 80 प्रश्न आपल्याला 1 घंट्यामध्ये सोडायचे। तर अशा प्रकारे आपला एसएससी जीडीचा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहते, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग एसएससी जीडीच्या पेपरमध्ये राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता एसएससी जीडी मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एसएससी जीडी मध्ये आपल्याला अभ्यास काय करायचा, तर पहा विद्यार्थी मिळवणं भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते काय वाचावं काय नाही, भरपूर विद्यार्थी मोठे मोठे पुस्तक घेते। तर मी तुम्हाला आता सांगू देतो, ज्यांना सुद्धा एसएससी जीडी मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर जे काही झालेले ज्या काही प्रश्नपत्रिका संच त्या तुम्ही वाचून काढा, किंवा त्या झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका मागील वर्षीच्या किंवा त्याच्या मागील वर्षीच्या हे 2-3 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका ह्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की तेच प्रश्न या ठिकाणी पेपरला
रिपीट येण्याची पुरेपूर संभावना राहते, कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोग काय करते, झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातले काही प्रश्न रिपीट करते किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न येते, बुद्धिमत्ता चाचणी झालं, हिंदी व्याकरण झालं, ठीक आहे, त्याच्या रिलेटेड काही प्रश्न येते, त्या टॉपिकच्या रिलेटेड काही प्रश्न येते, दर समजा रिपीट नाही झालं तर, ठीक आहे. तर झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या संचय ते तुम्ही वाचून घ्या. तर अशा प्रकारे SSC GD भरतीमध्ये आपला पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला SSC GD भरतीमध्ये काय होणार आहे, तर यामध्ये होणार आहे ग्राउंड. तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार उंची जर आपण पाहिलं SC झालं, त्याचबरोबर OBC झालं, ओपन झालं, EWS झालं, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर, SC OBC EWS आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी. जर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना लागणार आहे. महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागणार आहे. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. त्याचबरोबर जे काही या ठिकाणी OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, SC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मिळून आपल्याला जे या ठिकाणी लागणार आहे, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर अशा प्रकारे SSC GD भरतीमध्ये उंची आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर SSC GD भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळून 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर रनिंग आपल्याला या ठिकाणी 24 मिनिटांमध्ये मारायचे. जे पण पुरुष उमेदवार SSC GD मध्ये 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी 24 मिनिटाच्या अंतर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्यांचा सुद्धा या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा जर जे विद्यार्थी मिळून 24 मिनिटापेक्षा जर जास्त केला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून SSC GD भरतीमध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे. 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटांमध्ये आपल्याला 5 किलोमीटर रनिंग SSC GD मध्ये मारायचे. एक लक्षात ठेवा, 5 किलोमीटर जर समजा आपण 24 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे. ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 8.5 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त केला तर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे. तर आता SSC GD भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये SSC GDच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. तर SSC GD भरती संदर्भात एक अपडेट आला, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पद किती या ठिकाणी खाली आहे तर त्या संदर्भात हे पत्रक आलेलं आहे. तर CRPF मध्ये 18,134 जागा रिक्त आहे, BSF मध्ये 5,874 जागा रिक्त आहे, ITBP मध्ये 10,688 जागा रिक्त आहे, SSB मध्ये 6,638 जागा रिक्त आहे, CISF मध्ये 17,930 जागा रिक्त आहे आणि आसाम रायफल मध्ये 2,474 जागा रिक्त आहे. तर टोटल या ठिकाणी जे 61,738 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. तर स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी पत्रक बघू शकता. SSC GDचं हे नुकताच या ठिकाणी पत्रक आलेलं आहे. तर SSC GD मध्ये 61,738 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. तर जवळपास या ठिकाणी 61,738 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये SSC GDची जी ही भरती या ठिकाणी निघत आहे. तर जवळपास या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. मागच्या भरतीमध्ये ज्यांना सुद्धा अपयश या ठिकाणी आलं असेल, ज्यांचं पण सिलेक्शन झालं नसेल, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा, ग्राउंड पण करा. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दाडीतच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.